नमस्कार, मी प्रमिल क्षेत्री. आजची गोष्ट तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे. तुम्ही कल्पना करा की रात्रीची वेळ आहे, तुम्ही एकटे आहात आणि गाडी एका शांत जागी पार्क केली आहे. आजूबाजूला पूर्ण स्मशान शांतता पसरली आणि अचानक एक गाडी तुमच्या मागे येऊन थांबते. त्या गाडीच्या लाईट्स बंद होतात. दरवाजा हळूच उघडतो. एक माणूस बाहेर उतरतो. तो काही बोलत नाही, काही नाही आणि तो थेट तुमच्याकडे चालत येतो आणि अचानक तो तुमच्यावर गोळीबार करतो आणि तुमची हत्या करतो. ही फक्त कल्पना नाही आहे बरं का, ही सुरुवात आहे जगातील सर्वात रहस्यमय सिरियल किलरची. जग त्याला ओळखतं झोडिएक किलर म्हणून. एक साधारण 20 डिसेंबर 1968 मध्ये कॅलिफोर्नियातील व्हॅलेजो जवळची एक रात्र होती. बेट्टी जेन्सन आणि डेव्हिड फेराडे हे दोघं त्यांच्या गाडीत बसलेले होते. ते हसत होते, खेळत होते, एकमेकांशी गप्पा करत होते आणि एक साधारण त्यांच्या भविष्या संदर्भात हे स्वप्न बघत होते. त्यांना लग्न वगैरे करायचं होतं, पण त्यांना अजिबात कल्पना नव्हती की काही सेकंदात त्यांचं आयुष्य संपणार आहे. एक कार त्यांच्या मागे येऊन थांबते. एक माणूस गाडीतून उतरतो. तो काहीही न बोलता बंदूक काढतो आणि थेट गोळीबार करतो. डेव्हिड जो होता तो जागीच कोसळतो. त्या जागेवर मृत्यू होतो. बेट्टी ही घाबरून गाडीतून बाहेर पडते. ती पळण्याचा प्रयत्न करते, पण काहीच सेकंदात तीही जमिनीवर पडते. तिचा मृत्यू. त्या रात्री एक सिरियल किलर जन्माला आला होता, पण कुणालाच माहीत नव्हतं की ही फक्त सुरुवात आहे. कारण 7 महिने, फक्त 7 महिन्याचा कालावधी जातो आणि एक साधारण 4 जुलै 1969 मध्ये डार्लेन फेरिन आणि मायकल मॅग्यू हे दोघं कपल असतात. ते सुद्धा गाडीत बसलेले असतात. पुन्हा एकदा तोच सीन होतो. एक कार येते. पुन्हा तोच माणूस तो गाडीतून उतरतो आणि ते जे कपल होते त्यांच्यावर गोळ्या झाडतो. गाडीच्या आत रक्ताचा सडा पडलेला असतो. आणि यावेळी काही मिनिटांनी पोलीस स्टेशनला फोन येतो. एक शांत थंड आवाज. तो म्हणतो, मी त्या दोघांना मारून टाकले आणि गेल्या वर्षीचं कपलही मीच मारलं होतं. हे तो कबूल करतो. पोलिसांना जो फोन केलेला असतो ते फोन करून तो कबूल करतो. पोलीस थक्क होतात, कारण हा जो खूनी आहे तो स्वतः सगळं काही कबूल करत होता. काही दिवसांनी 3 मोठ्या वर्तमानपत्रांना पत्र येतात. त्या पत्रांमध्ये एक विचित्र गोष्ट असते. सायफर कोड म्हणजे एक गुप्त चिन्ह आणि गुप्त अक्षर, एक कोड असतो ना, त्या प्रकारचं ते पत्र होतं. त्यामध्ये लिहिलेलं जणू काही कुणी एक गुप्त भाषा तयार केली आहे आणि त्या पत्रात तो लिहितो, जर तुम्ही, म्हणजे वर्तमानपत्रांना लिहितो तो, की जर तुम्ही हे छापलं नाही ना तर मी आणखी लोकांना मारेन. आणि मग तो स्वतःला एक नाव देतो, झोडिएक किलर. तो म्हणतो, लोकांना मारायला मला फार आवडतं, कारण ते खूप मजेदार असतं, असं त्याचं म्हणणं असतं झोडिएकचं. हे वाचून आहे ना संपूर्ण अमेरिका घाबरून जातं. लोक घरी बसू लागतात. रात्री बाहेर पडणं पण त्यांचं कठीण होऊन जातं. पोलीस पण वेडेपिसे होऊन जातात. काही समजत नाही काय करावं काय नाही. तपास करून करून त्यांच्या हाती काहीच लागलेलं नसतं. काय होतं, पोलीस नेहमी तपास करतात, शोध घेतात, पण प्रत्येक वेळेस हा झोडिएक जो आहे ना तो पोलिसांचे एक पाऊल कायम पुढेच असतो. त्यामुळे पोलिसांना नाकी न आल्या होत्या पोलिसांच्या. आणि मग 27 सप्टेंबर 1969 एका तलावाच्या ठिकाणी ब्रँड हार्टनेल आणि सिसिलिया शेफर्ड
हे दोघे कपल होते, हे देखील कपल होते. हे दोघे बसले होते आणि अचानक एक माणूस त्यांच्या समोर येतो. पण यावेळी तो वेगळा दिसतो. त्याने काळ्या कलरची हुडी घातलेली असते. त्याचा चेहरा काहीच दिसत नाही आणि त्याच्या छातीवर एक चिन्ह असतं, एक वर्तुळ असतो आणि त्यावर क्रॉस, म्हणजे झोडिएकचं तो चिन्ह असतं. तो त्या कपलला शांतपणे बोलतो की मी तुरुंगातून पळालोय आणि मला तुमची कार हवी. त्याच्यानंतर तो त्या कपलला बांधून ठेवतो आणि मग तो चाकू काढतो आणि वार करायला सुरुवात करतो. 1, 2, 3 असे 10 ते 12 वेळा त्या कपलवर तो वार करतो. सगळं रक्ताच्या थारोळ्यामध्ये ते कपल पडलेलं असतं. आरडाओरडा होतो, पण आसपास कुणीच नसतं. तो थांबत नाही. तो हळूहळू जणू सगळं काय एन्जॉय करत असतो. म्हणजे तो मर्डर करताना आहे ना, त्यांना चाकून मारताना देखील तो एन्जॉय करत असतो. हा झोडिएकचा एक सर्वात भयानक हल्ला मानला जातो. जे त्यांनी हत्या केली होती सर्वात भयानक असं मानलं जातं. पण अजून एक गोष्ट बाकी होती. तो त्यांच्या गाडीकडे चालत जातो आणि मार्करने लिहितो आधीच्या खुनाची तारीख. म्हणजे आधी ज्या कपलची हत्या त्यांनी केली होती, ज्या दिवशी त्यांनी ती हत्या केली त्याची तारीख तो लिहितो. ते जणू तो काही सांगत होता की हे सगळं मी स्वतः केलं. काही दिवसांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 11 ऑक्टोबर 1969 मध्ये एक टॅक्सी ड्रायव्हर पॉल स्टीन हे त्याचं नाव, एक माणूस त्याच्या टॅक्सीत बसतो. तो एका पत्त्यावर जायला सांगतो. टॅक्सी थांबते आणि अचानक पुन्हा गोळीबार. पॉल जो असतो तो जागीच मरतो. यावेळी काही लोकांनी त्या माणसाला पाहिलेलं असतं. त्यानंतर पोलीस येतात. स्केच तयार होतं. तो साधारण दिसणारा माणूस, ना काही खास ना काही वेगळं, आणि कदाचित म्हणूनच तो इतका धोकादायक होता, कारण तो कुणीही असू शकतो. पोलीस त्याचा शोध घेतात. एक पोलीस तर त्याच्या जवळून जातो, पण एक चुकीची माहिती आणि झोडिएक त्यांच्या डोळ्यासमोरून निसटतो. पण काही वर्ष झोडिएक पत्र पाठवत राहतो. तो पोलिसांच्या अक्षरशः खिल्ली उडवतो. त्यांना कोड पाठवतो, धमक्या देतो, कधी कधी खोटंही बोलतो. जणू तो एक गेम खेळत असतो. म्हणजे पोलिसांशी आणि जगाशी त्याचा एक चांगला खेळ सुरू असतो. शेकडो तपास होतात, पण एक नाव वारंवार समोर येतं या सगळ्या हत्येच्या प्रकरणात. त्याचं नाव होतं आर्थर ली ॲलन. हा संशयित असतो. त्याच्याकडे झोडिएक चिन्ह असलेलं घड्याळ होतं. त्याचं वागणं विचित्र होतं. त्याच्यावर संशय घेतला जातो, पण फिंगरप्रिंट जुळत नाही, DNA जुळत नाही आणि केस पुन्हा अंधारात जातो. वर्ष जातात, दशक निघून जातात, झोडिएक किलर तो एक रहस्यच राहतो. आजही कोणी ठामपणे सांगू शकत नाही तो कोण होता, त्याने किती लोकांना मारलं, तो अजून जिवंत आहे का, की खूप आधीच मेले, की तो कधी पकडलाच जाणार नाही. असे अनेक प्रश्न मलाही पडले, पण त्यांचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे रहस्य. आणि अशाच रहस्यमय आणि धक्कादायक गोष्टींसाठी प्रमिल क्षेत्र ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे प्रत्येक गोष्ट रहस्यमय आणि थोडी वेगळी आहे.